नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। लातूर जिल्ह्यातील कळमगाव या ठिकाणी असणारे जिल्हा परिषद शाळेतील हुशार विद्यार्थी आज दिनांक 21/12/2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमगाव, तालुका शिरूर, अनंतपाळ, जिल्हा लातूर या शाळेमध्ये इयत्ता 1ली पासून 5वी पर्यंत शिकत असणारे विद्यार्थी आपण जर बघितलं तर खरंच आज प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळीच आज असे आहे की माझा मुलगा इंग्लिश मीडियमला चांगल्या शाळेमध्ये शिकला पाहिजे, शिक्षण घेतले पाहिजे। परंतु आज आपण जर बघितलं तर खरंच ही काळाची गरज आहे। भारत देशामध्ये राहत असताना मराठी माध्यम सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे जितका आपण इंग्लिश मीडियमला प्राधान्य देतो। बघितलं तर असंच आज हे लहान चिमुकले एवढ्या हुशार आणि अभ्यासू असणारे आपण इंग्लिश मीडियमला पैसे भरून विद्यार्थ्यांना शिकवतो, परंतु त्या शिक्षणाची किंमत पैसे मोजून दिलेली असते। तरी सुद्धा मराठी माध्यम हे सर्वसामान्यांसाठी आणि सर्वांसाठी बघितलं तर खरंच काळाची गरज आहे। त्यामुळे या शाळेतील शिक्षकांचं, पालकांचं आणि ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की इंग्लिश मीडियमच्या अगोदर मुलांना मराठी माध्यम शिकवा, ती काळाची गरज आहे। आणि जे संस्कार मराठी मीडियममधून मिळतात ते सुद्धा काळाची गरज आहे आणि तितकेच महत्त्वाचे आहे। या शाळेतील सर्व परिपाठापासून सर्व गोष्टी विद्यार्थीच करतात, कारण का त्यांना तेवढं शिक्षण भेटलेलं नाही। आपल्या सोबत मुख्याध्यापक सचिन सुभाष मुरके, रामकिशोर चिंचोळे, सहशिक्षक उत्तम तुकाराम पेठे, सहशिक्षक उपस्थित होते। आज आपण आहोत जिल्हा परिषद शाळा कळमगाव, तालुका लातूर या ठिकाणी। तर बघितलं तर जिल्हा परिषद शाळा म्हणजे प्रत्येकालाच वाटतं की जिल्हा परिषद शाळा म्हणजे एकदम कमी लेखले जातं। प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा इंग्लिश मिडियमला असावा, चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घेणारा असावा किंवा चांगले शिक्षक भेटावे, त्याला शिक्षण चांगलं भेटावं। पण खरंच तर आपण जर बघितलाच तर कळमगावमध्ये एक छोटंसं गाव आहे, त्या गावामधून जे मुलं तयार होतात हे खरंच हिरे तयार होतात। आणि त्या शाळेमध्ये त्या हिऱ्यांना तयार करण्यासाठी जे शिक्षक वर्ग आपल्यासोबत आहे आज, ते आपल्यासोबत आहेत सचिन सुभाष मुरके सर, त्याचबरोबर आहेत रामकेश राजाराम चिंचोळे सर आणि उत्तम तुकाराम पेठे सर। हे असे शिक्षक आहेत या शाळेमध्ये। आज खरंच आपण त्यांची भावनिकता आणि मुलांची जी धडपड असते, त्यांच्या आईवडिलांची धडपड असते, हे खरंच त्यांना महत्त्वाचं असतं की शिक्षण चांगलं भेटलं पाहिजे। आणि जसं हिऱ्यांना शिकवण्यासाठी पहिले हिरे तयार करावं लागतात, नंतर आपले हिरे तयार होतात, तसेच आपले 3 शिक्षक आहेत ते हिरेच आहेत। ते आपल्याला त्यांची थोडी भावना सांगतील। सचिन सर आपल्याला जोडलेले आहेत, कळमगाव या ठिकाणाहून लातूर जिल्हा आहे। सचिन सर, काय सांगू शकता तुम्ही? नमस्कार। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमगाव या शाळेचा प्रभारी मुख्याध्यापक म्हणून इथे मी तसं मी सहशिक्षक प्राथमिक पदवीधर म्हणून 2018 पासून कार्यरत आहे, पण गेल्या 2 वर्षापासून या शाळेचा मला पदभार मिळाला आहे। ही शाळा शिरोंदपाळ तालुका या नगरपंचायत क्षेत्रापासून अगदी 1-1.5 किलोमीटर अंतरावर असून गावची लोकसंख्या साधारणतः 2000 लोकसंख्या आहे आणि या शाळेची पटसंख्या
आत्ता सद्यस्थितीला 27 एवढी आहे. आणि इंग्रजी मीडियमचं जे पालकांच्या मनामध्ये जे एक प्रकारचं फॅड बसलेलं आहे, त्याच्या या फॅडमुळं पालकांच्या या इंग्रजीच्या वेडापायी आमची पटसंख्या हळूहळू कमी होते. पण असलेली पटसंख्येमधली गुणवत्ता आपण आत्ताच आमच्या वर्गात पाहिले, सकाळी परिपाठपासून आपण इथं पाहताय की जी आम्ही आहेत त्या पटसंख्येला विद्यार्थ्यांना अतिशय चांगलं गुणवत्ता देण्याचा प्रयत्न करतो. मुलं इथून बाहेर पडलेली ही सगळ्या क्षेत्रामध्ये, म्हणजे त्याला काय म्हणायचं आपण, अष्टपैलू निर्माण झाले पाहिजेत, या दृष्टीनं आम्ही आमचे 2 सहकारी असं आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. इथे भौतिक सुविधा जी काही होती ती भौतिक सुविधासुद्धा गावातील समाज सहभागातून आणि आमच्या वेतनातून या बऱ्याच भौतिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. शाळेची रंगरंगोटी असेल किंवा इतर जे काही सुविधा असेल. आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांचं पटसंख्या कमी होण्याचं प्रमाण म्हणजे गेल्या 2-3 वर्षापासून इथे शिक्षकांची जी म्हणजे पद मान्य असून सुद्धा पद भरत नाहीत, ही एक आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. त्याच्यामुळे इथली झपाट्याने विद्यार्थी संख्या कमी झाली असं मला वाटतंय. ओके, म्हणजे सचिन सर तुम्ही एक सांगू इच्छिता की तुमची शाळा मोठी आहे. आता इथं तुमची शाळा कितवीपर्यंत आहे? आता ही शाळा 1 ते 7वी पर्यंतची शाळा आहे. 1 ते 7वी पर्यंत. तुम्ही आता किती शिक्षक काम करताय? आम्ही 3 शिक्षक काम करतो. ओके, म्हणजे तुमच्याकडे शिक्षकांची बी कमतरता आहे? हो, शिक्षकाची कमतरता आहे. शिक्षकांच्या कमतरतेमुळे सुद्धा तुमची पटसंख्या कमी होऊ शकते असा तुमचा अगदी मुख्याध्यापकांना ऑनलाईन कामामुळे एकतर इतर कामामध्ये व्यस्त राहावं लागतं. बरोबर. आणि त्या वर्गाकडेच दुर्लक्ष होतं. तेव्हा मुख्याध्यापकासह इथे जे काही मान्य पदे, ती मान्य पदे जर पूर्ण भरली असती तर इथली पटसंख्या कमी झाली असती असं मला वैयक्तिक वाटतं. ओके, म्हणजे तुम्ही शिक्षकाचंही काम बघताय, त्याचबरोबर तुम्हाला बाकीचेही काम असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना तुम्ही वेळ देऊ शकत नाही, त्याच्यामुळे विद्यार्थ्याची प्रगती होणार नाही. त्याच कारणाने विद्यार्थ्यांचे पालक त्यांना या शाळेमध्ये टाकत नाहीत, म्हणून तुमची पटसंख्या कमी होते. विद्यार्थी संख्येनुसार जर पटसंख्या म्हणत असाल तर ती अडचणीच आहे. निकषानुसार इथं पटसंख्या शिक्षक नाहीत, पण प्रत्येक वर्गाला जर शिक्षक मिळाला तर नक्कीच कुठल्याही जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या कमी होणार नाही असं माझं ठाम मत आहे. ओके, आपल्या समोर आहेत रमाकांत राजाराम चिंचोळे सर, ते आपले मुलाखत देत आहेत. रमाकांत सर, आपण काय सांगू शकता? आज आपण कोणत्या वर्गामध्ये शिकवतात? किती वर्षापासून आपण इथं सर्व्हिस करताय? मी रामकिशन राजाराम चिंचोळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमगाव येथे 2022 पासून इथं आलेलो आहे. यापूर्वी मी जिल्हा परिषद कन्या शाळा नळेगाव येथे कार्यरत होतो. तिथली शाळा सेमी इंग्लिश शाळा असल्यामुळं आणि एकदम इथं मराठी मीडियमची शाळा असल्यामुळे इथला विद्यार्थ्यांचा स्तर एकदम कमी होता. पण इथली पटसंख्या कमी होऊ नये म्हणून आम्ही माझ्या वर्गापासून सेमी इंग्लिशचा क्लास सुरू केलेला आहे. आणि आपण सेमी इंग्लिशचा क्लास सुरू केल्यामुळे आपण आपल्या वर्गामध्ये पाहिलंच आहे की आमच्या वर्गातील विद्यार्थी इंग्लिश चांगल्या पद्धतीनं वाचू शकतात आणि इतर ऍक्टिव्हिटी सुद्धा करू शकतात. ओके, त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत उत्तम पेठे सर, तेही आपल्याला सांगतील. उत्तम सर, काय सांगू इच्छिता आपण? आज तुम्ही या शाळेमध्ये किती दिवसापासून कार्यरत आहे? तुम्हाला कसा रिस्पॉन्स आहे? विद्यार्थ्यांची प्रगती कशी होते? तुम्हाला काय वाटतं की अजून विद्यार्थ्यांनी कसं डेव्हलप झालं पाहिजे? त्यांना काय स्किल दिलं पाहिजे? तुमच्या काय नवीन ॲक्टिव्हिटी आहेत अजून? नमस्कार, मी उत्तम पेठे सर. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमगाव या ठिकाणी 2019ला आलो. त्यावेळेस अशी परिस्थिती गावामध्ये होती की पालकांचा ओढा, पालकांचं थोडं इंग्रजी बाबतीत असलेलं गैरसमज, त्याच्यामुळे या ठिकाणचे प्रवेश हे बहुतेक बाहेर होत होते. त्यामुळं काय होणार, इथला या ठिकाणचा पटसंख्या कमी झाली. त्यामुळं मी एक लक्षात घेतलं किंवा इंग्रजीचं ज्ञान आपण देऊ शकतो, पण त्यांचं आपली जी मराठी भाषा आहे त्या मराठी भाषेचं देखील इंग्रजीमुळे नुकसान होत आहे. त्यामुळं आम्ही पहिलीला ज्यावेळेस प्रवेश या ठिकाणी घेतला जातो त्यावेळेस आम्ही दिवाळीपर्यंत पहिलीच्या मुलांना अगोदर मराठी बेसिक कंप्लीट करतो. त्यामुळं आज जर मी पाहिलं तर माझ्याकडे पहिली, दुसरी, तिसरी 3 वर्ग आहेत. तिन्ही वर्गातले गावातले जे काही मुलं इंग्लिश स्कूलला आहेत मी त्यांना आजही गावाल्यांना मी चॅलेंज करतो की कोंडवा पुणे प्रतिनिधी गणेश मेहत्रे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.